नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला फ्लावर वाटाण्याची भाजी दाखवणार आहे। ती कशी बनवली आहे माझ्या पद्धतीने ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राइब करा। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी फ्लावर वाटाण्याची भाजी दाखवणार आहे, मी कशी बनवते आहे। तर त्याच्यासाठी लागणारे वाटण सर्वप्रथम आपण बघूया। चला, आपल्याला फ्लावर वाटाण्यासाठी लागणारं वाटण मी तुम्हाला दाखवते। आता 2 कांदे घेतले, बघू शकता मी केवढा मोठा घेतला आहे कांदा, मीडियम कांदा आहे तो। मी त्याची पेस्ट बनवणार आहे। आलं, लसूण मी 9-10 लसणाच्या कांड्या, अद्रक तुम्ही बघू शकतात किती घेतलं आहे। अद्रक आणि लसणाची पेस्ट, टॅमॅटोची पेस्ट आणि कोथिंबीर ते बारीक कापून नंतर टाकणार आहे। तर आता आपण पहिले हे सगळ्या पेस्ट तयार करूया। चला, आपला पेस्ट तयार झाला आहे। सर्वप्रथम आपण आलं लसणाची पेस्ट बनवलेली आहे। किती घेतलं होतं लसूण आणि आलं तेही तुम्हाला दाखवलं। कांदा किती घेतला होता तेही तुम्हाला दाखवलं, त्याची पण पेस्ट बनवली। आलं लसणाची पेस्ट बनवली आणि 1 टॅमॅटो घेतला होता, त्याची पण पेस्ट बनवली। तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊया। भाजी बनवण्याच्या आधी फ्लावर आणि वाटाणा स्वच्छ धुवून घेतला आहे। आता फ्लावर वाटाण्यासाठी लागणारे मसाले मी दाखवते तुम्हाला। चला, वाटाणा फ्लावरसाठी मी मसाले दाखवते तुम्हाला। सर्वप्रथम मीठ चवीनुसार घेतला आहे। तिखट मिरची पावडर 1.5 चम्मच घेतला आहे। किचन किंग मसाला 1 चम्मच घेतला आहे। धना पावडर अर्धा चम्मच घेतला आहे आणि गरम मसाला अर्धा चम्मच, त्याला थोडं कमी गरम मसाला आहे। आता आपण फ्लावर वाटाण्याची भाजी बनवायला घेऊया। चला, कढई आपली तापली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जितकं लागतंय तेवढं आपण तेल घेऊया। तेल तापलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकूया। जिरं कडकडून राहिलं आहे तर आपण थोडंसं हिंग पण टाकून घेऊया। जिरं आपलं लाल झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकूया। मरून कलर व्यवस्थित कांदा आपण परतून घेऊ। त्याला गुलाबी कलर आला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया। ती पण आपण 2 मिनिटं परतून घेऊया। पेस्ट पण परतल्या गेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकूया 1.5 चम्मच, धना पावडर अर्धा चम्मच, किचन किंग 1 चम्मच टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित एक मिनिट परतून घेऊ आपण। मसाले पण मिक्स झाले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटोची पेस्ट टाकूया। ती पण ह्याच्यामध्ये एकत्र झाली पाहिजे। 1 मिनिट आपण असंच शिजवून देऊया। आपण उघडून बघूया। तेल सुटलं आहे मसाल्याला, बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये फ्लावर आणि वाटाणा मिक्स करूया। पूर्ण मसाला फ्लावर आणि वाटाण्यामध्ये 1 मिनिटात मिक्स केला आहे मी हलवून। आता आपण 1 मिनिट आपण असंच वाफेवर ठेवूया। मिनिट झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, कसुरी मेथी टाकूया आपण आणि परत आपण एकत्र करूया।
1 मिनिट आपण झाकून ठेवूया. उघडून बघूया. सगळे मसाले एकत्र झाले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून शिजायला ठेवूया. आता पाणी टाकून आपण गॅस फास्ट केलाय मी. आता आपण शिजून देऊया. वाटाणा फ्लावरच्या भाजीला उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मचला थोडा कमी मी गरम मसाला घेतला होता, तो मिक्स केला आहे. आता आपण 5-10 मिनिटं भाजी शिजून देऊ. आपली भाजी शिजत आली आहे, बघू शकता. आता आपण मीडियम गॅस होता ना, आता आपण बारीक गॅस करूया. थोडी कोथिंबीर टाकूया. घालून घेऊ आणि 2 मिनिटं आपण बारीक गॅसवर शिजवून देऊया. आपण उघडून बघूया. बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. आपण मीडियम पद्धतीने फ्लावर वाटाणा भाजी बनवली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. कशी वाटली तुम्हाला फ्लावर वाटाण्याची भाजी माझी? बघू शकता तुम्ही, वाटाणा आपला शिजला आहे, फ्लावर पण शिजला आहे. आणि मी केलेली फ्लावर वाटाणा भाजी तुम्हाला माझ्या पद्धतीची आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जेवढं कमेंट्समध्ये माझ्याशी बोलतात तर मला खूप छान वाटतं आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन येण्याची इच्छा जागृत होते. तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडतात तर. आणि कमेंट्समध्ये सांगितलं तसंच लाईक पण करत जा. आणि नवीन आलेले असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जय मल्हार.